धनंजय मुंडे प्रकरणावरून महायुतीमध्ये आता नवा वाद निर्माण झालाय। शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळतंय। खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती दबाव वाढत होता। त्या संदर्भात अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे आग्रही होते। मात्र आता थेट महायुतीमधलाच एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचं कळतंय। शिंदे शिवसेनेने त्यांनी हा सवाल केलेला आहे। मुंडे प्रकरणावरून सरकारच्या होत असलेल्या बदनामीची शिंदे शिवसेनेला चिंता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल आता शिंदेच्या शिवसेना नेत्यांनी उपस्थित केलाय। तर मुंडे प्रकरणावरून सरकारच्या होत असलेल्या बदनामीची शिंदे शिवसेनेला चिंता असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळात याचे नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं। दरम्यान यावरती मंत्री शंभूराज देसाई यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पाहूयात। भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी घेतली, तीच भूमिका उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी घेतली की तीन यंत्रणा धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करतात। त्या तिन्ही यंत्रणांचे प्राथमिक चौकशी अहवाल समोर येऊ द्यात। त्याच्यामध्ये जर ते दोषी ठरले तर त्यांच्यावर कारवाई करू। कुठं याच्यामध्ये नाराजीचा प्रश्न आहे? तिन्ही नेत्यांची भूमिका एकच आहे की चौकशी अहवाल प्राप्त व्हायच्या अगोदर कारवाई करणं हे योग्य नाही, चौकशी होऊ द्यात। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र शंभूराज देसाई यांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नाही, कोणीही नाराज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं महायुतीमध्ये चाललंय तरी काय? खरंच शिवसेनेचे कुठले नेते नाराज आहेत का? कारण आपण पाहिलं तर कालच कॅबिनेट या ठिकाणी पार पडली आणि याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ते अनेक मुद्दे पुढे आणत असताना शिंदेच्या शिवसेनेकडून जो सरकारवरती जो दबाव आहे आणि सरकारचं जे नाव आहे ते खराब होत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून असं देखील काही आमदारांचं म्हणणं आहे। ते त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मांडलं आणि त्यामधूनच धनंजय मुंडेंनी या ठिकाणी जो राजीनामा आहे तो द्यावा असं देखील काही आमदारांनी आहे ते म्हटलेलं आहे। त्यामुळे हे संपूर्ण जर प्रकरण पाहिलं तर यामध्ये महायुतीमध्ये असणारे घटक पक्ष म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, यामध्ये जे शिवसेनेचे आमदार असतील त्यांनी राष्ट्रवादीवरती कुठेतरी हा आक्षेप घेत धनंजय मुंडे यांच्या संपूर्णपणे या प्रकरणाकडे पाहता जो नाराजीचा सूर आहे तो धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।